नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये। तर आज आपण बघणार आहोत चटपटीत असे कॉर्नपासून नगेट कसे तयार करायचे, ते अगदी पटकन तयार होणारे आणि तेवढेच मुलांना आवडणारे हे नगेट्स करायला अगदी सोपे आहेत आणि पटकन तयारी होतात। 5 वाजताच्या भुकेसाठी हे नगेट्स आहेत ते अगदी परफेक्ट रेसिपी आहे। चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। नगेट्स तयार करण्यासाठी इथं मी उकडलेली 2 बटाटे घेतले आहेत आणि त्याला आपल्याला व्यवस्थित असं इथं बारीक करून घ्यायचं आहे। इथं मी आपला जे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने हे बटाटे आहेत ते अगदी बारीक करून घेते। इथं तुम्ही बघू शकता बटाटे बारीक करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी टाकून घेतलेला आहे 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा एवढा चिली फ्लेक्स आणि त्यातच चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मळताना जर तुम्हाला थोडंसं इथं पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकला तरी चालेल। इथं तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे। जर हाताला चिटकत असेल तर अगदी थोडंसं हाताला तेल लावलं तरी चालेल, पण इथं तेल लावायची अजिबात गरज नाही। आता हे जे पीठ आहे ते मी 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून घेते। आता इकडे आपण नगेटसाठीचं जे फिलिंग आहे ते तयार करणार आहोत। आता इथं मी घेतलेले आहेत उकडलेले कॉर्न आणि ते चॉपरमध्ये टाकून थोडेसे बारीक करून घेते। जर चॉपर नसेल तर तुम्ही हे मिक्सरला केले तरी चालेल किंवा तसेच ठेवले तरी चालतील। इथं चॉपरला मी थोडेसे अगदी बारीक करून घेतलेले आहेत। खूप आपल्याला याचं पीठ करायचं नाही, तर इथं तुम्ही बघू शकताय अगदी मोठे मोठे आपले इथं जे आहेत ते मका दिसतात। याच पद्धतीने आपल्याला हे कॉर्न आहेत ते इथं बारीक करून घ्यायचे आहेत। हे कॉर्न आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता यानंतर इथे मी घेतलेला आहे अगदी बारीक कांदा आणि तोही मी याच चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेते। इथे जर कांदा तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही अवॉइड केला तरी चालेल, पण इथं कांदा, गाजर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही इथं जे आपलं नगेट्सचं स्टफिंग आहे त्यामध्ये ॲड करू शकता, किंवा यातला कांदा वगैरे तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता। इथे फक्त तुम्हाला जर कॉर्नचं स्टफिंग तयार करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता, त्याच्याही नगेट्स खूप छान लागतात। आणि इथं मी त्या कॉर्नसोबत थोडासा इथं कांदा घेतलेला आहे आणि तोही मी यामध्ये टाकून घेते। आणि या पद्धतीने एकदा नगेट्स आहेत ते नक्की ट्राय करा, खूप छान लागतात आणि सगळ्यांना खूप आवडतात। आता यामध्ये मी टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर, यातच मी टाकून घेतलेला आहे चवीनुसार काळं मीठ टाकलेलं आहे आणि इथं पाव चमचा होईल एवढा चाट मसाला टाकून यामध्ये मी इथं टाकलेलं आहे थोडंसं मोझरेला चीज आणि हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकताय खूप टेस्टी असं मिश्रण तयार झालेलं आहे। इकडे आपलं पीठ बघूयात, इथं पीठ आहे तेही छान असं भिजलेलं आहे आणि आता याला थोडंसं आपण मळून घेऊयात। इथे हाताला जर पीठ चिटकत असेल तर तुम्ही इथं थोडंसं हाताला तेल लावू शकता आणि इथं हाताला तेल लावून मी अगदी छोटासा पोर्शन इथं काढून घेतलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकताय त्याची आपल्याला गोल अशी वाटी करून घ्यायची आहे, अगदी छोटी। तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथं नगेट्स तयार करू शकता। इथं मी अगदी छोटीशी वाटी तयार करून घेतली आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपलं जे मक्याचं आपण जे स्टफिंग तयार करून ठेवलेलं आहे ते स्टफिंग। आणि इथं बघा तुम्ही अगदी इझिली हे स्टफिंग आहे ते मी इथं पॅक करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला याला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता। इथं गोल ठेवले तरी चालतील, पण इथं तुम्ही बघा मी ओव्हल आकार इथं दिलेला आहे आणि खूप छान असे आपले इथं नगेट आहे ते तयार झालेले आहे। हे आपण एका ताटामध्ये ठेवून घेऊयात। आता यानंतर मी तुम्हाला आणखी एक नगेट आहे तो इथं करून दाखवते। परत मी अगदी छोटासा इथं पोर्शन घेतलेला आहे आणि आपण यामध्ये टाकून घेणार आहोत नगेटचं फिलिंग आणि अगदी पटकन तयार होतात। तुम्ही इथं बघू शकताय पीठ अगदी आपलं परफेक्ट झालेलं आहे आणि या पद्धतीनं जर नगेट केले तर अगदी पटकनही तयार होतात। आणि हे बघा इथं पटकन असा आपला दुसरा नगेटही तयार झालेला आहे। इथे मी सगळे नगेट आहेत ते तयार करून घेतलेले आहेत। यानंतर एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर आणि यामध्ये मी अगदी अर्धा कप एवढं पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे ती मी इथं तयार करून घेतलेली आहे। आता यानंतर आपण ज्या पोह्यांचा चिवडा करतो ते पोहे होते ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकताय खूप छान असं क्रिस्पी आपले हे नगेट्स आहेत ते इथे तयार होणार आहेत, कारण इथं मी पोह्यांचा वापर केलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही जर ब्रेड क्रम्स वापरले तरी चालतील किंवा जे आपले ओट्स येतात तेही बारीक करून घेतले तरी चालतील। यानंतर जो आपला नगेट आहे तो मी स्लरीमध्ये बुडवून घेतलेला आहे आणि यानंतर आपल्याला हा जो नगेट आहे तो आपला जो पोह्याचा आपण चुरा करून घेतलेला आहे त्यामध्ये घोळसून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा आपला इथे नगेट आहे तो तयार झालेला आहे। आता याच पद्धतीनं जी बाकीचे राहिलेले नगेट आहेत तेही मी तयार करून घेते आणि इथे आपले सगळे नगेट आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत। इकडे गॅसवर मीडियम टू लो फ्लेमवरती मी जे तेल आहे ते गरम करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे नगेट्स आहेत ते यामध्ये तळून घ्यायचे आहेत। नगेट्स तळताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे नगेट्स आहेत ते आतपर्यंत तळले जातात। आणि अगदी 1 मिनिटानंतर मी हे नगेट्स आहेत ते इथं पलटलेले आहेत आणि तुम्ही इथे बघा थोडासा कलर आहे तो नगेट्सचा बदललेला आहे। मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हे नगेट्स आहेत ते छान असे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकताय मगाचपेक्षा जास्त आता कलर आहे तो नगेट्सचा चेंज झालेला आहे आणि इथं आपले जे क्रिस्पी नगेट्स आहेत ते तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेते।
अगदी पटकन तयार होणारे आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे हे चटपटीत नगेट साहित्य घरी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.